हाय मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे माझी भेंडीची तयारी सुरू आहे, कारण की आज बिट्टूच्या स्कूलमध्ये आहे ग्रीन डे। काय बनवावं म्हटलं तर जास्त ताण न घेता मी इथे भेंडी बनवून टाकली। इथे आम्ही दोघी जावा मिळून मुलांच्या टिफिनची तयारी करतोय। बिट्टूच्या पप्पाने बिट्टूची अंघोळ करून दिली, त्यानंतर मी तिची तयारी सुद्धा करून घेतली पटापट। ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो त्यावेळेस मी ड्रेस किंवा साडी वेअर केलेली असते, त्यामुळे बिट्टू पटकनच फ्रॉक घालते। तर आज काय बहाणा करावा विचार पडला होता। नंतर तिला सांगितलं तुझ्या स्कूलचे फ्रेंड्स आहेत ते सर्वच असा मस्त ग्रीन कलरचा फ्रॉक घालून येणार आहेत आणि मग तू छान नाही दिसणार म्हणून तू सुद्धा वेअर कर। मग काय असा तसा फेस करून आम्ही हा ड्रेस घातला। फ्रॉक घालून दिल्यानंतर तुम्ही तिच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन बघितलेच असतील, कारण आम्हाला हा अजिबातच फ्रॉक वगैरे आवडत नाही। आम्हाला टी शर्ट आणि हाफ पॅन्टच फार आवडते। त्यानंतर सर्वांना दाखवलं की मी कशी दिसते। राहिली होती नू मम्मी, मग धावत नू मम्मीच्या रूम मध्ये गेली, तिला सुद्धा दाखवलं। अरे बघ ना नू मम्मी, मी फ्रॉक मध्ये कशी दिसते। मग तिला बाय बाय केलं, तिच्या दादीला पण तिने बाय केलं आणि बॅग घेतली निघाली। बाय। हो चॉकलेट आण मला। इथे आरुदादा पण त्याचा टिफिन बॅग घेऊन तयारच होता, बस शूज घालत होता। बॅगीमध्ये तर 10 किलोचं वजन घेऊन आर्यन निघाला त्याच्या स्कूलसाठी। आर्यनला बाय केलं, त्यानंतर आली रूम मध्ये आणि थोडीफार एक्सरसाइज केली। मी इथे एक्सरसाइज करत आहे आणि पाठीमागे मिस्टर मोबाईल बघत आहेत, कारण की आज घेतली त्यांनी सुट्टी। अंघोळ वगैरे करून घेतली, आली किचन मध्ये आणि गरम गरम चपात्या बनवल्या सासऱ्यांसाठी। त्यानंतर घेतला मी माझा चहाचा स्वाद, जो मी कधीही मिस करत नाही। लगेच पेटपूजा सुद्धा करून घेतली, कारण पेटपूजा फिर काम दूजा। मी बाथरूम सिंगर तर नाही, पण किचन सिंगर मात्र नक्की आहे। रोजच प्रश्न पडतो भाजीला काय करावं। फ्रीज खोलून बघितला तर फ्रीज मध्ये दिसली पत्तागोबी। चला म्हटलं आज पत्तागोबीच बनवूया। मस्तपैकी पत्तागोबी एकदम बारीक कट करून घेतली, 2-3 पाण्याने धुतली आणि पत्तागोबी मधलं पाणी निघून जावं त्यासाठी या जाडीच्या चाळणीमध्ये मी पत्तागोबी ठेवून दिली। गोबी मधलं पाणी निघेस्तोवर इथे कुकरमध्ये डाळ सुद्धा लावून घेतली। आमच्या इथे कोणत्या गायिका आल्या हे पाहण्यासाठी आमच्या सासूबाई किचन मध्ये आल्या। ते बघून माझं गाणं जरा शांतच पडलं आणि मी गपचूप कामाला लागली। पटापट कांदा लसूण टोमॅटो कट केलं। शक्यतर तर मी पत्तागोबी ही हिरव्या मिरच्यामध्ये करत असते, पण आज मी ही लाल मिरची पावडर मध्ये बनवणार आहे। कढई तापली, त्याच्यामध्ये टाकलं तेल, जिरं तडतडलं, त्यामध्ये टाकला कांदा, मस्तपैकी भाजून घेतला। त्यानंतर टाकलं ठेचलेलं लसूण कोथिंबीर। इथे माझे मिस्टर आले आणि मला टिकलीबद्दल म्हणायला लागले की हे काय टिकली लावलीस, लवकर काढून घे। मी पण मिस्टरांना म्हटलं तुम्हाला काय करायचंय, मी मला आवडली म्हणून मी लावली। या पत्तागोबीमध्ये आपण अजिबातही पाण्याचा वापर करणार नाही। लसूण मस्त पैकी भाजून झाल्यानंतर टोमॅटो पण इकडून तिकडून फ्राय केला। त्यानंतर लाल तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला। यामध्ये मी मिरची पावडर ऍड केली, त्यामुळे याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी ऍड करूया। इथे माझ्या हातामधून थोडंसं पाणी एक्स्ट्राच पडलं। त्यानंतर इथे मी पत्तागोबी ऍड केली। मेरी भी जिंदगी में खुशियों का पल आएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा। असं माझा नवरा तिकडे जिंदगी बर्बाद हो गया। पत्तागोबी टाकल्यानंतर मी इथे गॅसचा जो फ्लेम आहे तो हाय करून ठेवलाय। 5 मिनिटं हाय फ्लेम वरतीच मी एकत्र करून गेली पत्तागोबी परतून घेते। मग कसं गॅस स्लो केल्यानंतर 5-10 मिनिटं शिजू दिली तर पाणी टाकायची गरज पडत नाही। मेरी मांग में चांद तारे सजाता, जो मैं रूठ जाती मुझे वो मनाता। हालत मेरी पहचानता, नो रिएक्शन। आज मी मिस्टरांना नुसतं चिडवत होती, ते माझ्या समोर गाडी धुत होते किचनच्या बाजू। आता गॅस स्लो केला आणि त्यावरती झाकण 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवणार आणि त्यानंतर झाकण काढून त्याला फिरवून मग शिजवणार। इथे मी तयार झाले आणि जी मोठी टिकली आहे ती काढून घेतली आणि रोज जी मी डेली लावते ती टिकली लावून घेतली। मगाशी थोडंसं पाणी एक्स्ट्रा पडल्यामुळे हवी तशी पत्तागोबी जी आहे झालेली नाहीये। थोडीशी ती तुम्हाला दिसत असेल की एकमेकांना ते चिटकलेले आहेत। आता गॅसची फ्लेम जी आहे ते हाय केली आणि हाय फ्लेम वरती मी 2 मिनिटं परतून घेईल।
आणि आपली पत्तागोबी तयार. वरून थोडा कोथिंबीरवर मी ॲड केलं. कपडे धुवून खूप थकले त्यामुळे आल्याच एक ग्लास पाणी पिले. वरणाला तडका द्यायचा आहे म्हटल्यावर गेली अंगणामध्ये आणि फ्रेश कढीपत्ता घेऊन आली. धुवून घेतला. वरणाच्या तडकामध्ये मला भरभरून लसूण खूप आवडतो. लाल ब्राऊन मला खूप आवडतो. जो ज्यावेळेस आपण वरण खातो त्यावेळेस हा मस्त दातात लागतो आणि खायला मस्त मजा येते. त्यानंतर मग मी जिरं टाकत असते. त्यानंतर केली मी इथे माझी पेट पूजा आणि थोडेफार प्रमोशनचे व्हिडिओ बनवले. जाऊला म्हटलं चला पर व्हिडिओ बनवूया आपण, तर त्यांनी काही माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आणायला जात नाहीये. आर्यन दादा आणायला जातेस का? मग कुठे जातेस? तू घेऊन जात असते ना तिला म्हणून ती विचारते. त्याचा टायमिंग झाला ना बरोबर. बाय कर तिला. हो हो. जेवढ्या व्हिडिओ बनवले आणि पसारा काढून ठेवला होता प्रमोशनचे ते सर्व प्रोडक्ट उचलले आणि रूममध्ये नेऊन ठेवले. तेवढ्यातच मीनू घरी आली. मग मी परत कपडे चेंज केले आणि आम्ही दोघींनी रील बनवल्या. व्हिडिओ काढून झाल्यानंतर जाऊला समजलं की भांड्यावाल्या काकू आज येणार नाहीत, तर भांडे त्यांना घासावं लागतील. त्यामुळे त्या बडबड करत होत्या. मी त्यांची बडबड न ऐकता आली माझ्या रूममध्ये. तुझी मम्मी भांडी घासून थकली आणि तू तशीच खेळून खेळून लोकांना परेशान करून थकली. दम लागाय का बिट्टू तुला? मला दम लागला. तुला पण लागला का? तिला भांडे घासून दम लागला आणि हिला खेळून दम लागला. इथे मी लेटून माझे व्हिडिओ एडिट करत आहे. अजून माझा व्हिडिओ अपलोड झाला नाही. 7 वाजलेले आहेत आणि एडिट सुद्धा झाला नाही. पाऊस आला गेला नाही. पाऊस सुरू आहे. 2-3 थेंब सुरू आहे का हा पाऊस? पूर्ण अंगण थंड हे झालंय ना. या सर्व घरच्यांच्या मागे लागलो आम्ही की आम्हाला चिखलदराला घेऊन चला. चिखलदरा ठोक दूंगा. पण 101 नमुने आहेत. म्हणजे स्वतःच्या घरची गाडी असल्यावर म्हणतात नाही मी नाही चालवणार त्या घाटामध्ये. दुसरी गाडी सांगा गाड्याने. एवढे टॅलेंटेड. आणि हिची माझी एवढी तडपड चालू आहे की चला रे चला. कारण गेल्या वर्षी आम्ही गेलो काहीच एन्जॉय करता आलं नाही. नुसता पाऊस पाऊस पाऊस. खाली उतरायला चान्स नाही. पण मी तरी थोडंफार एन्जॉय केलं होतं. पण मीनूने तू मी तर मस्त एन्जॉय केलं होतं. हे काय मजे मजे. एक स्विच बोली तर सर्व निघेल बाहेर. बापरे. तू गॅसवरच हात जळवून दाखव फक्त. अरे अरे निघाला का? अरे अरे ये क्या हुई का? अरे अरे अरे. मी मस्त बसलेली होते आणि मीनूला अचानक फोन आला ड्युटीवरचा की तुम्ही ड्युटीवरती लवकर आहे. इथे खूप भडकली. मी म्हटलं 3 दिवस झाले मी स्वयंपाक करत आहे आणि आता पण म्हणतेस की स्वयंपाक करून घे. पण तेवढं बोलण्यापुरती फक्त मी बोलत असते, बाकी काही नाही. मग इथे मी गपचूप चपात्या करून घेतल्या. मग स्वयंपाक केल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि मी इथे डोक्याला तेल लावून ठेवलं. आता 10 वाजले. जाऊबाई ड्युटीवरून आल्या, जेवण करताय आणि परत आता नाईट ड्युटीला जाणार. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.